कलानुसार 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता। पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर होणार, तर पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरीमध्ये प्रथमच भाजपची सत्ता येणार। पश्चिम बंगालमध्ये खेला हो बे, ममता दीदींचं स्वप्न भंगणार। भाजपला ऐतिहासिक बहुमत, इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार। पश्चिम बंगालच्या बाकुरामध्ये मोठा राडा, तृणमूल आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले। अभिनयाचं क्षेत्र सोडून राजकारणाची वाट धरलेल्या थलपती विजयची ऐतिहासिक कामगिरी। द्रमुक आणि अण्णा द्रमुकला मागे सोडत गाठलं शतक। तामिळनाडूमध्ये सत्ता बदलाची वाटचाल। तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजयच्या घरी जल्लोष। अभिनेता विजयच्या कुटुंबाकडून घरात मोठा जल्लोष। मोठ्या आघाडीनंतर विजयच्या कुटुंबियांचा आनंद गगनात। देशातून डावे हद्दपार होणार। केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची आघाडी। LDFसाठी केरळमध्ये सत्ता राखणं कठीण। प्रथमच एकाही राज्यात डाव्यांची सत्ता नसणार। आसाममध्ये भाजपनं गाठला बहुमताचा आकडा। 126 पैकी 98 जागांवर भाजपला आघाडी। आसाममध्ये सत्ता कायम राखण्यात भाजपला यश। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आघाडीवर। बारामती सुनेत्रा पवार 1,03,000 आघाडीवर। 12व्या फेरी अखेर देखील सुनेत्रा पवार यांची 1,00,000 मतांची आघाडी। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांची आघाडी। 12व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले 50,273 मतांनी आघाडीवर। अहिल्यानगरमध्ये कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर।